नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 3.2 मधील पुढील उदाहरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर 6वा उदाहरण, 5 उदाहरणं तुम्हाला मी सोडवायला सांगितली होती। 6वा उदाहरण मी बोर्डवर लिहिलेलं आहे। हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर। 3 डिजिट म्हणजे काय? 3 अंकी नैसर्गिक संख्या डिव्हिजिबल बाय 5, 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत? हाऊ मेनी किती आहेत ते काढायचे। आता 3 अंकी संख्या पाहिजे आपल्याला आणि ती कशी पाहिजे आहे? 5 ने भाग जाणारी। पण 5 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या कोणती आहे? सर्वात लहान तर 3 अंकी संख्या आहे पहिल्यांदाच 99, नंतरची असते ती 100। याला 5 ने भाग जातो आपल्याला। मग त्याच्यानंतर दुसरी कोणती संख्या असणार आहे? 105 असणार आहे। त्याच्यानंतर कोणती असणार आहे? 110 असणार आहे। त्यानंतर सर्वात शेवट 3 अंकी संख्या आधी बघू आपण पहिल्यांदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 3 अंकी संख्या कोणती आहे सर्वात मोठी? 999। पण या 999 ला 5 ने भाग जातो का? जात नाही। म्हणजे कोणती आली मग? 998 नाही, 997 नाही, 996 नाही, उरली कोणती माझा? 995। ही काय झाली? सर्वात मोठी 5 ने भाग जाणारी नैसर्गिक संख्या। आणि याच्यामध्ये भरपूर संख्या आहे। तर पहिली संख्या कोणती आहे? 100। दुसरी कोणती आहे? 105। मग अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर शेवटची संख्या कोणती आहे? 995। म्हणजे ही संख्या म्हणजे आपण त्याला ए म्हणू, म्हणजे पहिली संख्या, आणि शेवटची संख्या आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणणार? आपण टीएन असं म्हणणार आहे। आणि मग आता हे आपण उदाहरण कसं सोडायचं पाहू। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, 5 ने भाग जाणारी 3 अंकी पहिली म्हणजे लहान नैसर्गिक संख्या आहे 100 आणि शेवटची मोठी संख्या कोणती आहे? 995। ओके, तर आता आपण काय करू? हे उदाहरण सोडवू। आता पहा कसं सोडवायचं आहे। तीन अंकी नैसर्गिक संख्या 5 ने भाग जाणाऱ्या 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? तर त्या आहेत 100, 105, 110, टिंबा 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 995। तर ही झाली आपली अंकगणिती श्रेणी। आता आपल्याला काय करायचं आहे? त्या अंकगणिती श्रेणीमध्ये हाऊ मेनी किती आहेत, म्हणजे आपल्याला काय काढायचंय? एन ची किंमत काढायची आहे। तर आता पहा, ए ची किंमत किती झाली? 100। ए म्हणजे पहिलं पद। त्यानंतर टीएन म्हणजे शेवटचं पद किती आहे? 995। त्यानंतर आपलं एन, आता एन काढायचं आपल्याला, पण आपल्याला ठीक आहे आपण घेऊ एन बरोबर काढायचं आहे। आणि फरक किती दिलेला आहे? 5 ने भाग जाणाऱ्या, म्हणजे फरक प्रत्येकाचा किती आहे? तर 5 आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे? सूत्रामध्ये किंमत टाकायची। साधं सोपं आहे। सूत्र आपलं कोणतं आहे? टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी। टीएन, टीएन ची किंमत माहिती आपल्याला 995 बरोबर ए ची किंमत किती आहे? 100 व अधिक, आता आपल्याला एन ची किंमत काढायची आहे, एन मायनस 1 इंटू डी ची किंमत किती आहे? 5, म्हणजे फरक किती आहे? 5। आता पहा 995 बरोबर 100
अधिक 5 ना आता ह्या n ला गुणावं लागेल 5n वजा 5 एके 5. आता पहा 995 बरोबर 100 वजा 5 100 वजा 5 100 5 गेले 95 राहिले अधिक 5n. आता आपल्याला n ची किंमत काढायची आहे 95 हे इकडे आहे इकडे पाठवतो काय होते वजा होईल ह्या 995 मधून वजा होईल म्हणजे असं पहा 995 वजा 95 बरोबर किती आहे 5n म्हणजे 995 किती राहिले 900 बरोबर 5n म्हणजेच n बरोबर काय येईल मग 900 भागिले 5 भागावरून 5 एके 5 5 एके 5 उरलं किती 4 म्हणून घेतला 0 85 40 आणि हा 0 बोललेला 0 देऊन टाकला म्हणजे n ची संख्या किती आली 180 म्हणून उत्तर काय येणार आहे therefore हाऊ मेनी किती आता संख्या आलेल्या आहेत देर आर 180 3 डिजिट नंबर are divisible by म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या एकूण 3 अंकी संख्या किती आहेत तर त्या आहेत 180. आता आपण 7वं उदाहरण पाहणार आहोत. द 11th टर्म अँड 21th टर्म ऑफ एन एपी 11वे आणि 21वे पद आर 16 and 29 16 आणि 29 रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे आहेत. फाइंड द 41th टर्म ऑफ धिस एपी 41वे पद आपल्याला काढायचं आहे. तर आता त्याची आपल्याला काय माहिती दिली पहा 11वे पद आहे 16 आणि 21वे पद आहे 29. तर याच्या आधारे आता आपल्याला काय करायचं आहे 41वे पद काढायचं आहे. तर त्याने दिलेली माहिती काय आहे पहा T11 इज इक्वल टू 16 म्हणजे 16. 11वे पद काय केलं आपल्याला त्यांनी 16 दिलेलं आहे. मग सूत्रात जी दिली ती माहिती तर टाकू आपण Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता Tn ची किंमत किती आहे 11 इज इक्वल टू a प्लस n ची किंमत किती आहे 11 11 वजा 1 इंटू d. T11 ची किंमत किती आहे दिली तिने आपल्याला 16 बरोबर a प्लस 11 तून 1 गेलं 10d म्हणजे हेच मी असं मानतो a प्लस 10d इज इक्वल टू 60 म्हणजे 16. याला आता आकडा 1 देतो मी. त्याचप्रमाणे दुसरं पद काय दिलं आपल्याला T21 इज इक्वल टू 29. याचप्रमाणे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. टी किती आहे 21 बरोबर a प्लस 21 वजा 1 इंटू d. T21 किती दिला आपल्याला 29 दिलेला आहे इज इक्वल टू a प्लस 21 वजा 1 20d म्हणजे हे असं लिहितो मी a प्लस 20d बरोबर 29 29
त्याला समीकरण नंबर 2 नंबर देतो मी. आता पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही दोन समीकरणं सोडवायची आहेत. ही दोन समीकरणं सोडवली की आपल्या इथं पहा, इथं कोणकोणत्या किमती आहेत, ए आहे, डी आहे, ए आहे, डी आहे. म्हणजे हे दोन समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला एक ए ची किंमत मिळेल आणि परत आपण त्यावरून डी ची किंमत काढायची आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, 21वे पद काढणार आहे. आता इथं आपण, तर आता इथं पहा, आपल्याला काय करायचं आहे, ए आपण पहिल्या प्रकरणामध्ये अशा प्रकारची समीकरण सोडवलेली आहेत. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2, दोन चलातील रेषीय समीकरण जी सोडवली त्याचा वापर करून आता ही दोन समीकरण सोडवायची. आता पहा, इथं 10D आहे, इथं 20D आहे. दोघांचा सहगुणक वेगवेगळा आहे. इथं 1 आहे, इथं 1 आहे. दोघांचे सहगुणक सारखे आहेत आणि चिन्ह कशा दोघांची सारखी आहेत. दोघांची चिन्ह जर सारखी असतील तर आपण काय करतो, दोघांची वजाबाकी करतो. मग त्याप्रमाणे काय करू, आता आपण एक समीकरण नंबर 2 मधून समीकरण नंबर 1 वजा करू. इक्वेशन 2 - 1. आता 2 नंबर काय पहा, ए वजा 20, सॉरी ए अधिक 20D बरोबर 29. समीकरण 1 काय आहे, ए अधिक 10D, ए अधिक 10D बरोबर 16. तर आता ह्या दोघांची आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायची. वजाबाकी म्हणजेच काय करायची, चिन्ह बदलून बेरीज करायची आहे. म्हणजे आता ह्याचं चिन्ह झालं वजा, अधिक झालं वजा, हे अधिक झालं वजा, हे 16 अधिक झालं वजा. आता पहा, ए वजा ए कॅन्सल, 0. ए मधून ए गेलं, 0 राहिलं. 20D वजा 10D, 10D राहिलं आणि 29 मधून 16 गेले, 9तून 6 गेले, 3 राहिले, 2तून 1 गेले, 1 राहिले. म्हणजे 10D ची किंमत किती दिली, 13. 10D = 30. मग डी बरोबर काय येईल, मग डी बरोबर 13 भागिले 10. म्हणजे डी ची किंमत किती आहे, 1 0 असल्यामुळे फक्त, किंवा 10 1 10, 10 1 10, उरले किती 3, भाग जात नाही, दशांश चिन्ह वर्ण घेतला 0, 10 3 30. म्हणजे डी ची किंमत किती आली, 1.3 आलेली आहे. आता ही जी डी ची किंमत 1.3 आलेली आहे, ही कुठेही ठेवा, समीकरण नंबर 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. डी = 1.3 असे जेव्हा आपण पुट इन इक्वेशन 1, डी ची किंमत काय करू आपण, समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता काय बघा, समीकरण नंबर ए प्लस 10D = 16. म्हणजे पहा, ए अधिक 10, डी ची किंमत किती आहे, 1.3 = 16. म्हणजे किती आलं बघा, ए प्लस, आता 13 1 13, आता बघा 10 गुणुले 1.3 आपण विचार करू, 13 1 13 0 0, 13 1 13, एका संख्येनंतर दशांश नाही, म्हणजे की त्याला हे 13 आलं. म्हणजे हे किती झालं, 13, ह्या दोघांचा गुणाकार किती आला, 13 आला बरोबर 16. म्हणजे आता पहा, म्हणजे ए बरोबर किती आहे, मग ए अधिक 13 बरोबर 16 आलेला आहे. म्हणजेच इथे सोडतो मी, म्हणजे ए ची किंमत किती येईल पहा, ए बरोबर, आता हे 16 आहे ना, 13 तिकडे जाणार, वजा होईल, 16 वजा 13. म्हणजे ए ची किंमत किती आलेली आहे, 3 आलेली आहे. ए ची किंमत किती आली, आता 3 आलेली आहे. मग ए ची किंमत 3 आहे. मग आता आपल्याला किती पद काढायचं, टी 41 काढायचं आपल्याला. हा, म्हणजे पहा, ए बरोबर 3, डी बरोबर किती आहे, 1.3, आणि आपल्याला काय काढायचं आहे, टी 41, आणि यांची किंमत किती आहे,
41. ओके, मग आता पहा सूत्र म्हणू आपण Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn ची किंमत किती आहे? T41 बरोबर. ए ची किंमत किती आहे दिली आपल्याला त्यांनी 3 अधिक n ची किंमत किती आहे 41 वजा 1 गुणुले डी ची किंमत किती आहे 1.3. ओके, पहा T41 बरोबर 3 अधिक आता इथे किती आलं बघा 41 वजा 1 40 गुणुले 1.3. आता नीट लक्ष द्या. T41 इज इक्वल टू 3 प्लस 13 चौक 52 13 चौक 52 वर हा शून्य एका संख्येनंतर दशांश म्हणजे ते किती उत्तर 52 आलं. हे किती आलं 52. मग T41 बरोबर 52 आणि 3 किती आलं मग 55. तर अशा पद्धतीने आपण T41 ची किंमत काढलेली आहे. 8वं उदाहरण पाहणार आहेत आपण. काय दिलं पहा. which term of the AP 11 8 5 2 dash is minus 151 म्हणजे 11 8 5 2 या अंकगणिती श्रेणीमध्ये वजा 151 हे कितवे पद असेल. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं आहे n काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला n. म्हणजे पहा त्यांनी आपल्याला काय दिलेली आहे ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. कोणती दिलेली आहे 11 8 5 2 dash minus 151 म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. आता ह्या श्रेणीमधलं आपल्याला 151 व जे पद आहे ते कितवं पद आहे ते काढायचंय. मग आता वे पद काढण्यासाठी आतापर्यंत आपल्याला एकच सूत्र आहे Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच्यामध्ये ए ची किंमत आहे आपल्याकडे Tn आहे शेवटचं पद. आता राहिली कोणती किंमत डी. पण डी म्हणजे आता आपल्याला फरक काढावा लागेल. मग फरक काढण्यासाठी आपण पदाचा वापर करू. T1 इज इक्वल टू 11 T2 इज इक्वल टू 8 T3 इज इक्वल टू 5 आणि T4 इज इक्वल टू 2. आता ही अंकगणित श्रेणीच आहे म्हणून प्रत्येक पदातील फरक काढायची काही आवश्यकता नाही. फक्त कोणत्याही दोन पदाचा फरक काढला तरी चालतो. T2 मायनस T1 एवढंच काढतो मी. म्हणजे पहा D इज इक्वल टू T2 ची किंमत आहे 8 वजा 11 म्हणजे किती आला बघा फरक किती आलेले तर 8 वजा 11. 11तून 8 जात नाही. सॉरी 8तून 11 जात नाही म्हणून 11तून 8 घालवायचे. 8 वजा 11 आहे ना मग 8तून 11 जात नाही. 11तून 8 घालवायचे. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं की त्याला हे 3 आणि हे वजा 3 आलेलं आहे. म्हणजे इथं फरक किती आलेला आहे -3 आलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय Tn काढायचं आपल्याला. म्हणजे हे पद कितवं आहे ते काढायचे. मग त्यासाठी पहा ए ची किंमत किती आहे. ए म्हणजे पहिलं पद 11. डी ची किंमत किती आली आता वजा 3. आपल्याला Tn ची किंमत माहिती आपल्याला किती आहे वजा 151 आणि आपल्याला काय करायचं आहे n ची किंमत काढायची. आता आपल्याकडे एकच सूत्र आहे आता आपण शिकल्याप्रमाणे Tn इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. मग Tn ची किंमत माहिती आपल्याला किती आहे. Tn ची किंमत वजा 151 बरोबर. नीट लक्ष द्या. ए ची किंमत किती आहे 11 अधिक n माहित नाही आपल्याला काढायचं आहे n मायनस 1 इंटू डी ची किंमत किती आहे आपल्याकडे वजा 3 आहे. ओके
पहा वजा 151 आहे असं आलं. या 11 पण आहे असं ठेवतो. आता पहा वजा 3 ह्याला कोणाचं आपल्याला म्हणजे पहा इथं आधी काय असू द्या 3 गुणुले n 3n 3 गुणुले n 3n हे अधिक आहे हे वजा मग वजा 3n आलं बरोबर आहे. आता हे वजा आहे हे पण वजा आहे वजा वजा अधिक आणि 3 एके 3 व्यवस्थित लक्ष द्या 3 एके किती आलं ते 3 आलेलं आहे. म्हणजे आता कसं होईल पहा आता मला काय करायचंय वजा 3 यांची किंमत काढायची आहे म्हणजे यांची किंमत काढायची तोपर्यंत मी इकडे ठेवतोय. पहा कसं होईल ते वजा 151 बरोबर. आता 11 अधिक 3 किती आलं हे 14 आलं. 11 आणि 3 किती आलं 14 आलं वजा 3 n. आता व्यवस्थित लक्ष द्या अगदी साधं सोपं आहे. हा आता काय होईल पहा आता मला किंमत पाहिजे आहे यांची परंतु आता इथं नीट हे वजा आलेलं आहे हे चिन्ह कोणतं आहे वजा आहे. मग मी काय करतो आता हे पहा हे वजा 3 मी पलीकडे पाठवतो बरोबरच्या म्हणजे काय होईल ते अधिक होईल. मग आता हे तिकडे पाठवायचं म्हणा तर हे 151 सुद्धा मला इकडे घ्यावं लागेल. हे 151 सुद्धा मी इकडे घेतलं तर हे सुद्धा वजा असल्यामुळे काय होणार ते अधिक होईल म्हणजे आणि हे 14 आहे असं राहणार आहे. म्हणजे कसं होईल पहा हे 3n इकडे आलं हे वजा 3n कुठं आलं इकडे आलं ते काय झालं अधिक झालं. आता इकडे कोण राहिलेलं आहे 14 ऑलरेडी 14 आहे असं मानतो मी. आणि आता हे वजा 151 आहे ना तर ते तिकडे गेलं बरोबरच्या पलीकडे म्हणजे हे काय होणार आहे अधिक 151. आता ह्या दोघांची करू बेरीज आपण म्हणजे बघा 3n बरोबर 4 आणि 1 5 5 आणि 1 6 एकाला 1 म्हणजे 3n बरोबर किती आलं 165 आलेलं आहे. म्हणजे 3n बरोबर किती आलं मग गुणुले आहे हे 3 तिकडे गेलं काय ना भागिले 165 ला 165 भागिले 3 3 एके 3 3 5 15 16 15 गेले 1 उरलं वर घेतलं 5 आणि 3 5 15 म्हणजेच यांची किंमत किती आलेली आहे 55 बरोबर आहे का. यांची किंमत किती आली आहे 55. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे 151 हे कितवे पद आहे हे विचारलेलं आहे. देअरफॉर द -151 इज द आता कितवं पद आलेलं आहे 55 इज द टर्म ऑफ किती म्हणून आपण शकतो 55 म्हणजे हे कितवं पद आहे हे 55 पद आहे. तर अशा पद्धतीने हे आपण 151 जे पद आहे ते किती पद आहे ते काढलेलं आहे. आता पुढचं उदाहरण पाहू आपण. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 आर डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या 10 ते 250 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत. आता अशा पद्धतीचं जे उदाहरण आहे ते 4 ने भाग जाणार असेल 6 ने भाग जाणार असेल 5 ने भाग जाणार असेल किंवा 3 ने कोणत्याही पद्धतीचं अशा पद्धतीचं उदाहरण परीक्षेमध्ये विचारू शकतात. फक्त पद्धत आपल्या लक्षात आली पाहिजे. कितीने भाग जाणार आहे 4 ने म्हणजे डीचा म्हणजे फरक किती आहे 4 आहे आणि फक्त त्या 4 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत जसं आपण 6वं उदाहरण सोडवलं होतं 3 अंकी संख्या 5 ने भाग जाणाऱ्या किती आहेत त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. फक्त आता आपल्याला काय करावं लागेल 10 ते 250 मधील 4 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सुरुवातीला मांडून घ्यायच्या आणि परत त्यानंतर ते सोडवायचं. पहा
4 ने भाग जाणाऱ्या 10 ते 250 मध्ये संख्या आता पाहू. आता पहा, पहिली संख्या इथे किती आपल्याला 10 दिलेली आहे. आता या 10 ला 4 ने भाग जातो का? जातो, पण पूर्ण भाग गेला पाहिजे आपला. म्हणजे 10च्या पाड्यात, सॉरी 4च्या पाड्यामध्ये 10 आहे का? नाही. म्हणजे 10 भाग 10 ही पहिली संख्या नाही. 4 दुने 8 आहे, पण नाही. 11 तर नाहीच नाही. म्हणजे 4च्या पाड्यात 12 संख्या आहे. 4च्या पाड्यात 12 आहे. म्हणजे पहिली संख्या कोणती आली? 12. पहिली संख्या कोणती आली? 12 आली. 12 नंतर आपल्याला माहिती आहे 4च्या पाड्यात परत दुसरी कोणती आहे? 12 आणि 4 16. बस एवढंच देऊ आपण. आता शेवटची संख्या आपल्याला त्यांनी कोण दिलेली आहे? 250. आता 250 ला 4 ने भाग जातो का? पहा, भागू आपण. 4 1 4, 4 सख्ख 24, उरलं 1, वरनं घेतला 0. आता परत पूर्ण भाग जात नाही. म्हणजे 250 नाही. 249 ही समसंख्या नाही, म्हणून नाही. आता 248 पाहू आपण. 248 4 ने बघू. 4 1 4, 4 सख्ख 24 आणि 4 2 8. म्हणजे इथे या संख्येला काय होत आहे? 248 ला 4 ने भाग जातो. म्हणजे शेवटची संख्या किती आहे ह्यातली? 248. म्हणजे ही काय झालेली आहे? अंकगणिती श्रेणी झालेली आहे. मग आता त्या अंकगणिती श्रेणीवरून आपण आपल्या टीएनचं सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये किंमत टाकून आपण एनची किंमत काढू शकतो. मग आता सूत्र कोणतं आहे पहा. सूत्राच्या आधी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? एची किंमत किती आहे? 12. पहिली संख्या 12. फरक कितीचा आहे? 4चा आहे. हे 248 काय एनवे पद आहे, शेवटची टर्म आहे एन 248. आणि आपल्याला काय काढायचं आहे? एनची किंमत काढायची आहे. माझं सूत्रात किंमत टाकू आपण. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टीएन ची किंमत किती आहे? 248 बरोबर. ए ची किंमत किती आहे? 12. एन ची किंमत आपल्याला काढायची आहे. एन मायनस 1 इंटू डी ची किंमत किती आहे? 4. बघा 248 बरोबर 12 अधिक, आता 4 ने गुणू. 4 गुणुले एन 4n वजा 4 1 4. ओके, पहा. म्हणजेच 248 बरोबर 12 वजा 4. 12तून 4 गेले किती राहिले? 8 राहिले. 12 मधून 4 गेले किती राहिले? 8 अधिक हे 4n जसंच्या तसं. आता हे मला 4n म्हणजे यांची किंमत काढायची आहे. 8 मी तिकडे पाठवतो, काय वजा होईल तिकडे. म्हणजेच 248 वजा 8 बरोबर 4n. ओके, आता हे आता लिहिताना असलं तुम्ही पहा. म्हणजेच 4n बरोबर त्याला सोडतो मी. पहा 4n बरोबर 248 मधून 8 गेले किती राहिलं? 240. 48 मधून 8 गेलं 40 राहिलं. म्हणजेच n बरोबर काय येईल मग? 240 भागिले 4. मग n बरोबर 4 1 4, 4 सख्ख 24 0. म्हणजे किती आलं? 60. यांची किंमत किती आलेली आहे? 60 आलेली आहे. म्हणजेच देअरफॉर आता उत्तर लिहू आपण काय? हाऊ मेनी नॅचरल नंबर देअरफॉर divisible by 4 is the, काय लिहिणार आपण? is the terms of an AP is 60. म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? या अंकगणिती श्रेणीमध्ये 60 आहेत. The 17th term of an AP is
7 more than the 10th term. म्हणजे काय दिलं पहा, एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदाच्या पेक्षा 7 मोर 7 कसं आहे जास्त आहे. 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 जास्त आहे. फाइंड द कॉमन डिफरन्स. तर काय करायचं आहे, सामान्य फरक काढायचा आहे. तर आता आपल्या इथे त्यांनी काय दिलं पहा, 17वे पद दिलेलं फक्त आणि 10वे पद दिलेलं, एवढंच दिलेलं आहे. आणि काय म्हणलेलं आहे, 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 जास्त आहे. मग आता आपण काय करू, पहिल्यांदा दिलेल्या माहितीनुसार 17वं पद काढू, परत 10वं पद काढू आणि परत दिलेल्या अटीनुसार सोडू आपण ते. पहा म्हणजे टी किती दिलेलं आपल्याला 17, एवढंच माहिती आपल्याला. मग T17 ह्याच्यामध्ये काय झालं, n ची किंमत किती आलेली आहे 17, एवढं दिलंय. मग त्याप्रमाणे आपण ती किंमत काय करू, सूत्रामध्ये टाकू. सूत्र आपलं एकच आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. टी किती आहे, n ची किंमत 17 आहे, बरोबर. a प्लस n किती आहे 17 वजा 1 इंटू डी. म्हणजे कसं आलं पहा, हे T17 दिलेलं आहे त्याने आपल्याला. म्हणजे त्याप्रमाणे काय आलं पहा, T17 ची किंमत किती आली, T17 बरोबर a प्लस 17 वजा 1 16. म्हणजे हे काय आलेलं आहे 17वं पद हे. ओके, त्याप्रमाणे आपल्याला किती दिलं, T10 दिलेलं आहे. म्हणजे तिथं यांची किंमत किती आहे 10 आहे. सूत्राची किंमत टाकू आपण, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. टी किती आहे 10 इज इक्वल टू a प्लस n ची किंमत 10 मायनस 1 इंटू डी. म्हणजे T10, हे T10 किती आलेलं आहे a प्लस 10 तून 1 गेलं 9 20. आता हे दुसरं समीकरण. आता त्याने आपल्याला अट काय दिली, फ्रॉम गिव्हन कंडिशन, त्याला असं म्हणू आपण, दिलेल्या अटी काय म्हणते पहा. दिलेल्या अटीनुसार कसं आहे पहा, 17वे पद हे 17वे पद a प्लस 16d कसं आहे 10व्या पदापेक्षा 7 जास्त आहे. म्हणजेच a प्लस 9d प्लस 7 म्हणजे 9व्या पदापेक्षा 7 जास्त आहे. आता हे दोन्ही समीकरण, हे समीकरण आहे, सोडू आपण. पहा आता हे सगळं सगळं घेऊ आपण. म्हणजे असं बघा, a प्लस 16d मायनस, आता हे इकडे घेऊ तुम्ही, a इकडे आलं वजा झालं, हे 9d इकडे आलं वजा झालं, मायनस 9d इज इक्वल टू 7 तिकडे आहे असं ठेवलं. आता a वजा a 0, 16 मधून 9 गेलं, 16 मधून 9 गेलं राहिलं 7d इज इक्वल टू 7. म्हणजे आज मला काढायची डी ची किंमत 7/7 गुणून आहे ना, 7 1 7 7 1 7, म्हणजे डी ची किंमत किती झालेली आहे 1. म्हणून आपण काय करतो, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू किती आलेला आहे 1. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 3.2 हा पूर्ण केलेला आहे. तर ही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणे तुम्ही व्यवस्थितपणे सोडवणे आणि याचा सराव करणे.